श्री स्वामी समर्थ. आषाढ अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला अन्न दिल्यामुळे आपल्यातील शनी, राहू आणि केतूशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, एक पोळी बनवायची आहे. त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून मग ती पोळी आहे कुत्र्याला खाऊ घालायची आहे. यामुळे काय होतं की रोग दूर होतात आणि आपल्या जीवनातील जे पण काय संकटे आहेत तर ते संकटे दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपल्याला पितरांची सेवा करणं शक्य होत नाही, म्हणून शक्यतो तुम्ही काळा जो कुत्रा असेल तर त्या कुत्र्यालाच तुम्ही ही जी पोळी आहे तर ही पोळी खाऊ घालायची आहे. आणि हा कुत्रा हा देखील पूर्वजांचाच एक प्रकार मानला जातो. त्यामुळे मग काळ्या कुत्र्याला आपण खाऊ घातले तर आपल्या पूर्वजांचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो आणि आपले पितर तृप्त होतात. आणि जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नसेल तर त्या व्यक्तीने काळा कुत्रा पाळल्यामुळे त्या व्यक्तीला असा सल्ला दिला जातो. म्हणून तुम्ही मग संतान प्राप्तीसाठी काळा कुत्रा पण पाळू शकता.